आज आपण लिस्टला सुरुवात करणार आहोत HTMLच्या. तर लिस्ट ह्या एकूण 3 प्रकारच्या असतात. त्याच्यामध्ये बघा, देर आर 3 टाईप्स ऑफ लिस्ट इन HTML. 3 पद्धतीच्या लिस्ट असतात: अनऑर्डर्ड लिस्ट, ऑर्डर्ड लिस्ट, डिस्क्रिप्शन लिस्ट. आता पहिल्यांदा आपण अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय बघणार आहे. आता अनऑर्डर्ड लिस्टमध्ये कुठलेही पर्टिक्युलर ऑर्डर असत नाही, कुठला पर्टिक्युलर सिक्वेन्स असत नाही. म्हणजे जसं की एखादी लिस्ट आपण कन्सिडर केली तर त्या लिस्टला बुलेट्स असतात किंवा स्टार सिम्बॉल्स असतात किंवा आणखीन काही वेगवेगळ्या पद्धतीचे सिम्बॉल्स असतात. त्याला कुठेही नंबरिंग केलेलं असत नाही. पण ज्याला कुठल्याही पद्धतीचं नंबरिंग केलेलं असत नाही, बघा, ज्याला कुठल्याही पद्धतीचं नंबरिंग केलेलं असत नाही असे जे असतात त्याला आपण काय म्हणतो, लिस्ट असं म्हणतो, अनऑर्डर्ड लिस्ट असं म्हणतो. आता काही लिस्टला 1 2 3 4 ABCD अशा पद्धतीचं नंबरिंग केलेले असतात, तर त्याला अनऑर्डर्ड असं म्हणत नाहीत. अनऑर्डर्ड म्हणजे काय की ज्याला फक्त बुलेट दिलेले आहेत, स्टार दिलेले आहेत नंबरच्या इथे, तर त्याला आपण काय म्हणतो, अनऑर्डर्ड लिस्ट असं म्हटलं जातं. बघा, यूज्ड टू ग्रुप ए सेट ऑफ रिलेटेड ॲटम्स इन नो पर्टिक्युलर ऑर्डर. त्याला कुठलीही पर्टिक्युलर ऑर्डर असत नाही. म्हणजे पहिल्यांदा हीच पाहिजे, सेकंडला हाच नंबर पाहिजे, थर्डला असंच पाहिजे, असं काही असत नाही. तुम्ही कुठल्याही कशाही पद्धतीनं लिस्ट तयार करू शकता. त्याला बुलेट्स दिलेले असतात किंवा बुलेटचा याचा अर्थ काय तर तुम्हाला दाखवलं जाईल पुढं. तर स्टार असतं किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे सिम्बॉल्स असतात, तर या सिम्बॉल्सला बुलेट्स असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं हे अनऑर्डर्ड लिस्ट म्हणतात. ऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय की हे स्पेसिफिक ऑर्डरमध्ये असते. आता 1 2 3 4 किंवा कॅपिटल ABCD किंवा स्मॉल ABCD किंवा रोमनमध्ये 1 2 3 4 असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे नंबर्स दिलेले असतात. त्या नंबर्सलाच ऑर्डर्ड लिस्ट असं म्हटलं जातं. आता डिस्क्रिप्शन लिस्ट तुम्हाला पुढं दाखवल्यानंतर कळेल. बघा, आता अनऑर्डर्ड लिस्ट इथं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आता अनऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय, द HTML UL टॅग डिफाईन्स अन अनऑर्डर्ड लिस्ट. आता अनऑर्डर्ड लिस्ट डिफाईन करण्यासाठी UL टॅगचा यूज केला जातो. आतापर्यंत आपण वेगवेगळे टॅग्स बघितले, त्याच्यामध्ये आता UL नावाचा एक टॅग यूज करायचा आहे अनऑर्डर्डसाठी, आणि तो ज्या एंड लिस्ट कंप्लीट झाल्यानंतर ULचा आपल्याला एंड करायचा असतो, त्यासाठी स्लॅश वापरला जातो. आता बघा, एक स्पेशल टॅग LI इज यूज टू इंडिकेट ॲक्च्युअल लिस्ट. आता त्यातला जर एखादा इलेमेंट तुम्हाला दाखवायचा असेल तर LI टॅगचा यूज केला जातो. आता तुम्ही बघताय तुमच्यासमोर जो प्रोग्राम आहे छोटा, त्याचा आउटपुट पण दिलेला आहे. बघा, अन ऑर्डर्ड लिस्ट स्टार्ट्स विथ UL टॅग. आता UL टॅगनं ही अनऑर्डर्ड लिस्ट स्टार्ट होते. इच लिस्ट ॲटम स्टार्ट्स विथ द LI टॅग. त्या लिस्टमधला प्रत्येक ॲटम जो आहे हा LI टॅगनं सुरुवात होतो. द लिस्ट ॲटम्स विल बी मार्क्ड विथ बुलेट्स बाय डिफॉल्ट. तर त्याला तुम्ही कुठलाही दुसरा सिम्बॉल दिला नाही तर बाय डिफॉल्ट त्याला बुलेट घेतले जातात. आता बघा, एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे. आता याच्यामध्ये UL टॅग वापरलेला आहे. त्याच्या खाली LI आहे चॉकलेट केक, LIचा एंड केला आहे. दुसरा आहे ब्लॅक फॉरेस्ट केक, LIचा एंड केला आहे. तिसरा आहे पायनॅपल केक, पुन्हा LIचा एंड केला आणि ULचा एंड केला. ही जे आहे, हा जे एक्झाम्पल आहे हे आपण HTMLमध्ये लिहिणार आहोत. म्हणजे आधी HTMLचं जे स्ट्रक्चर आहे ते सगळं येणारच आहे. म्हणजे HTMLचा टॅग येईल, हेडचा टॅग येईल, त्यानंतर टायटल येईल, हेडचा एंड केला जाईल, बॉडी टॅग येईल, आणि बॉडी टॅगमध्ये हे एक्झाम्पल येणार आहे. आणि ULचा एंड केल्यानंतर पुन्हा बॉडी टॅगचा पण एंड करायचा आहे आणि मग HTMLचा एंड करायचा आहे. अशा पद्धतीचा हा प्रोग्राम तयार होतो. आणि त्याचं जे आउटपुट आहे, हे आउटपुट तुम्हाला खाली दाखवलेलं आहे कसं दिसतं आहे ते. बघा, चॉकलेट केकला छोटासा बुलेट दिसतोय, ब्लॅक फॉरेस्ट केकला बुलेट दिसतोय, पायनॅपल केकला बुलेट दिसतोय. म्हणजे हे झाले बुलेट. जर तुम्ही कुठलाच सिम्बॉल नाही दिला तर त्यासाठी बुलेट घेतले जातात. म्हणजे बाय डिफॉल्ट ते बुलेट घेतले जातात. आणि जर त्याचा सिम्बॉल तुम्हाला चेंज करायचा असेल तर टाईप नावाचं ॲट्रिब्यूट तुम्हाला यूज करावं लागतं. आता ह्याच्यात मी ते दाखवलेलं नाही आहे, पण टाईप नावाचं ॲट्रिब्यूट तुम्हाला यूज करावं लागतं. मग आता टाईप ॲट्रिब्यूट कुठं लिहायचं तर एक्झाम्पल तुम्ही पाहता आता त्याच्यामध्ये चॉकलेट केकच्या वरती म्हणजे ULचं जे ओपनिंग आहे त्याच्या ओपनिंगच्या हातात ॲट्रिब्यूट कुठं लिहितं आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे. तर ULच्या पुढं टाईप इक्वल टू सर्कल किंवा टाईप इक्वल टू डिस्क किंवा टाईप इक्वल टू स्क्वेअर असं लिहायचं. म्हणजे काय होतं तर खाली जे प्रोग्राम रन होणार आहेत त्याला तुम्ही दिलेला टाईप घेतला जाईल. म्हणजे आता एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही जर ULच्या पुढं टाईप इक्वल टू सर्कल असं लिहिलं तर खाली जे आउटपुट आहे ज्याला बुलेट घेतलेले आहे तिथे छोटे छोटे सर्कल घेतले जातील. जर तुम्ही डिस्क दिलं
तर आत्ता दिलेल्या पद्धतीने डिस्क घेतले जातं, त्याला बुलेट असं म्हटलं जातं. आणि जर तुम्ही स्क्वेअर दिलं टाईप इक्वल टू, तर त्या लिस्टला छोटे छोटे स्क्वेअर्स घेतले जातील. पण लक्षात घ्या की फक्त या सिम्बॉलशिवाय तुम्ही कुठलाही सिम्बॉल तुम्ही यूज करू शकत नाही. तुम्हाला वाटलं स्टार करावं किंवा तुम्हाला वाटलं आणखीन काही वेगळ्या पद्धतीचं ट्रायंगलचा सिम्बॉल द्यावा, तर ते तुम्हाला देता येणार नाही आहे. फक्त 3च तुम्ही सिम्बॉल देऊ शकणार आहात. त्याच्यामध्ये बघा तुमच्या स्क्रीनवर दिसतं आहे डिस्क एक आहे, ज्याला आपण बुलेट असं म्हणतो. सर्कल म्हणजे छोटे बुलेट्स घेतले जातात आणि स्क्वेअर म्हणजे छोटे छोटेसे स्क्वेअर म्हणजे चौकोन घेतले जातात. अशा पद्धतीनं तुम्हाला हे अनऑर्डर्ड लिस्ट तयार करता येतात. आणि हे अनऑर्डर्ड लिस्ट साधारणपणे लिस्ट तयार करण्यासाठी म्हणजे आता तुम्हाला कशी मी दाखवली लिस्ट आता ते आधीच्या स्क्रीनवरती की चॉकलेट केक किंवा काय त्याची लिस्ट तयार झाली आहे, त्या पद्धतीच्या लिस्ट जर तयार करायचे असतील तर तुम्ही या पद्धतीच्या अनऑर्डर्ड लिस्ट असेल किंवा ऑर्डर्ड लिस्ट असेल किंवा आणखीन कुठल्या वेगळ्या पद्धतीची लिस्ट डिस्क्रिप्शन लिस्ट असेल त्या लिस्ट तुम्हाला तयार करता येतात. हे झालं अनऑर्डर्ड लिस्टच्या बाबतीत. आता अनऑर्डर्ड लिस्टचा प्रोग्राम तुम्हाला मी दिलेला आहे, तर त्या पद्धतीनं तुम्हाला हे समजलं असेल की लिस्ट कशी तयार करतात. आता नेस्टेड लिस्ट पण असते, ते आपण ह्याच्यामध्ये अजून बघितलेलं नाही आहे. नेस्टेड लिस्ट म्हणजे काय, एका लिस्टमध्ये दुसरी लिस्ट असणं, अशी नेस्टेड लिस्ट असं म्हटलं जातं. ते आपण पुढच्या पॉईंटला बघणार आहोत. आता आपण ऑर्डर्ड लिस्टकडे जाणार आहोत. आता ऑर्डर्ड लिस्ट म्हणजे काय की ज्याला नंबरिंग दिलं जातं, म्हणजे 1 2 3 4 असेल किंवा कॅपिटल ABCD असेल किंवा स्मॉल ABCD असेल, असं तुम्ही नंबरिंग देऊ शकता. त्याला ऑर्डर्ड लिस्ट असं म्हटलं जातं. म्हणजे त्याला सिक्वेन्स असतो, त्याला ऑर्डर्ड लिस्ट असं म्हणतात. आता एक्झाम्पल तुमच्यासमोर आहे बघा. त्या लक्षात घ्या की ऑर्डर्ड असू दे किंवा अनऑर्डर्ड असू दे, दोन्हीसाठी पण त्यामधले आयटम जर तुम्हाला डिफाईन करायचे असतील तर LI टॅगचा यूज केला जातो. इथं पण बघा OL टॅगच्या समोर तुम्हाला OL टॅगमध्ये LI टॅगचा यूज केलेला तुम्हाला दिसून येईल. आता याच्यामध्ये तुम्ही काय बघताय तर याच्यामध्ये एक प्रोग्राम छोटा दिलेला आहे ऑर्डर्ड लिस्टचा. याच्यामध्ये OL टॅग आहे, त्यानंतर फास्टन युअर सीट बेल्ट, स्टार्ट द कार्स इंजिन, लुक अराउंड अँड गो, अशा पद्धतीचे जे LI आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आयटम्स आहेत. आता इथं आपण OL टॅग वापरला आहे, त्यामुळे इथं बुलेट नाही येणार, इथं काय येणार आहे, नंबरिंग येणार आहे. आता इथं पण टाईप ॲट्रिब्यूट यूज केलं जातं, पण ह्या प्रोग्रामचं आउटपुट आधी आपण बघूया काय येतं आहे. बघा या प्रोग्रामचं हे आउटपुट आहे. द आउटपुट ऑफ द अबाव एक्झाम्पल विल लुक समथिंग लाईक दिस. आता असं आउटपुट तुमचं तयार होईल, कारण आला आपण काय केलेलं आहे, बाय डिफॉल्ट त्याला टाईप दिलेलं नाही आहे, बरोबर आहे. जर तुम्हाला टाईप द्यायचं असेल तर तुम्ही टाईप ॲट्रिब्यूट OL टॅग बरोबर देऊ शकता, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं. जर तुम्ही टाईप ॲट्रिब्यूट दिलं नाही OL टॅग बरोबर, तर बाय डिफॉल्ट ते 1 2 3 4 घेतलं जाणार आहे. जर तुम्ही टाईप इक्वल टू कॅपिटल A लिहिलं तर आता जी तुमच्यासमोर लिस्ट दिसते आहे त्या लिस्टला कॅपिटल A, कॅपिटल B, कॅपिटल C अशा पद्धतीनं तुमचे काय घेतले जातील, नंबरिंग घेतले जातील. जर तुम्ही टाईप इक्वल टू स्मॉल a दिलं तर तुम्हाला स्मॉल a म्हणजे ABCD अशा पद्धतीनं लिहिलं जाईल. किंवा आणखीन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे यूज करू शकता, रोमनमध्ये यूज करू शकता, म्हणजे अप्पर केस रोमन नंबर्स यूज करू शकता, त्यानंतर लोअर केस रोमन नंबर्स यूज करू शकता. हे सगळं तुम्हाला 5-6 ॲट्रिब्यूट्स तुम्हाला यूज करता येतात. त्याच्यामध्ये टाईप इक्वल टू अरेबिक नंबर म्हणजे 1, टाईप इक्वल टू लोअर केस अल्फा न्यूमरिक, टाईप इक्वल टू अप्पर केस अल्फा न्यूमरिक, टाईप इक्वल टू I म्हणजे लोअर केस रोमन नंबर, टाईप इक्वल टू अप्पर केस रोमन नंबर, अशा पद्धतीनं तुम्ही देऊ शकता. आणि तुम्हाला ज्या पद्धतीने टाईप द्यायचं आहे ते टाईप तुम्ही ॲट्रिब्यूट कुठे लिहिणार आहात, OL टॅगच्या समोर लिहिणार आहात, की जेणेकरून तुमच्या त्या आउटपुटला तशा पद्धतीचं नंबरिंग केलं जाईल. आता इथं आपण टाईप ॲट्रिब्यूट यूज केलं नाही आहे ना, त्यामुळं काय होतं आहे, तर त्यामुळं इथं टाईप ॲट्रिब्यूट जर तुम्ही नाही यूज केलं तर बाय डिफॉल्ट 1 2 3 4 घेतलं जातं. आणि टाईप ॲट्रिब्यूट जर तुम्ही यूज केलं तर ज्या पद्धतीनं तुम्ही टाईप इक्वल टूला टाईप दिलेला आहे त्या पद्धतीचं तुमचं काय येईल, इथं लिस्ट तयार झालेली तुम्हाला दिसून येईल. आता आणखीन एक ॲट्रिब्यूट असतं OL बरोबर, जे ULला वापरलं जात नाही, ते आहे म्हणजे स्टार्ट ॲट्रिब्यूट. आता तुमच्यासमोर दिसतंय बघा स्टार्ट ॲट्रिब्यूट. द नंबरिंग ऑफ ॲटम्स इन अॅन ऑर्डर्ड लिस्ट टिपिकली स्टार्ट विथ. आता जर तुम्ही स्टार्ट ॲट्रिब्यूट यूज केला, आता बघा तुमच्यासमोर प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राममध्ये काय दाखवलेलं आहे, टॅग OL स्टार्ट इक्वल टू 10 असं दाखवलेलं आहे, बरोबर आहे. आता इथं तुम्ही जर टॅग OL टाईप इक्वल टू कॅपिटल A असं लिहिलं असतं तर तुमच्या याला ABCD आलं असतं. आता इथं आपण टाईप दिलेलं नाही आहे, आपण डायरेक्ट काय दिलं, स्टार्ट इक्वल टू 10 असं दिलं आहे. त्यामुळं काय होईल, तुमच्या ज्या लिस्टमधले जे आयटम्स आहेत
म्हणजे कुठले कुठले आयटम्स आहेत तुमच्या लिस्टमध्ये बघा. तर मिक्स इंग्रेडियंट्स आहे, बेकिंग ओव्हन आहे, जे काही आहे आयटम्स ते सगळे ते कुठून स्टार्ट होणार आहेत, 10पासून स्टार्ट होणार आहेत. बघा लक्षात येते का. OL स्टार्ट इक्वल टू 10 असं केलं तर तुमचे जे ॲटम्स आहेत हे ॲटम्स कुठून स्टार्ट होणार आहेत, तर 10पासून स्टार्ट होणार आहेत. त्यामुळे आपण काय केलं, स्टार्ट ॲट्रिब्यूट वापरलं आहे. म्हणजे तुमची जी लिस्ट आहे ही लिस्ट तुम्हाला कुठून स्टार्ट करायची आहे हे सांगण्यासाठी या स्टार्ट ॲट्रिब्यूटचा यूज केला जातो. आता याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक करू शकता, जे तुम्हाला मी इथे दाखवलेलं नाही आहे, बघा तुम्हाला कळतं का. त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन एक करू शकता. जर तुम्ही असं केलं OL स्टार्ट इक्वल टू 10 आणि टाईप इक्वल टू कॅपिटल A असं केलं, किंवा असं केलं की टॅग OL स्टार्ट इक्वल टू 3 आणि टाईप इक्वल टू A असे दोन्ही ॲट्रिब्यूट बरोबर वापरले, म्हणजे स्टार्ट इक्वल टू 10 पण वापरलं आणि टाईप इक्वल टू A पण वापरलं, तर आउटपुट कसं येईल बघा. तर आउटपुट असं येईल, टाईप कुठला आहे, कॅपिटल A, बरोबर आहे. त्यामुळे लिस्टला काय येणार आहे, कॅपिटल A येणार आहे. 10, 11 वगैरे येणार नाही, कॅपिटल येणार आहे. कुठून स्टार्ट होणार आहे, 10पासून. म्हणजे तिसरं अल्फाबेट कुठलं येतं आहे, A, B आणि C. त्यामुळे स्टार्टिंग कुठनं होईल तुमचं, C पासून. आणि लक्षात, म्हणजे असंही तुम्हाला करता येईल की जर तुम्हाला स्टार्टिंगमधूनच करायचं आहे, जर तुम्हाला स्टार्टिंगमधूनच करायचं आहे आणि स्टार्टिंग करत असताना तुम्हाला जर असं वाटलं की त्याचा जो फॉर्मॅट आहे, टाईप आहे, तो टाईप तुम्हाला वेगळा दिला पाहिजे, तर तेही तुम्हाला करता येतं. त्या पद्धतीनं तुम्ही टॅग OL स्टार्ट इक्वल टू A आणि स्टार्ट इक्वल टू 4, 5 आणि टाईप इक्वल टू तुम्ही वेगळ्या पद्धतीचे टाईप दिले तर तो तिथून स्टार्ट होईल. बघा पुन्हा सांगते मी, टॅग OL स्टार्ट इक्वल टू 3 आहे आणि टाईप इक्वल टू A आहे, असं जर तुम्ही केलं कॅपिटल A, तर तुमचं जे आउटपुट आहे हे A, B आणि C, तिसऱ्या नंबरला कुठला आहे, C आहे. त्यामुळं Cच्या पुढं म्हणजे A, B, D, E, F अशा पद्धतीनं काय होईल, स्टार्टिंग तुमचं होणार आहे. हे आपल्याला करता येतं लिस्टमध्ये. त्यामुळं 2 ॲट्रिब्यूट्स यूज केले जातात, एक म्हणजे स्टार्ट ॲट्रिब्यूट आणि दुसरं म्हणजे टाईप ॲट्रिब्यूट. आता टाईप ॲट्रिब्यूट हे कॉमन आहे. टाईप ॲट्रिब्यूट हे ULसाठी पण वापरायचं आहे आणि OLसाठी पण वापरायचं आहे. लक्षात, त्यामुळे टाईप ॲट्रिब्यूट हे कॉमन आहे. त्यानंतर आणखीन एक टॅग त्याच्यामध्ये कॉमन आहे, तो म्हणजे LI टॅग, जो OLमध्ये पण वापरला जातो आणि ULमध्ये पण वापरला जातो. कशासाठी, त्यामध्ये ॲक्च्युअल इलेमेंट डिस्प्ले करण्यासाठी. आता इथं पण ॲक्च्युअल इलेमेंट करण्यासाठी आपण LI टॅग वापरला आहे आणि ULमध्ये पण आपल्याला काय वापरायला लागलेला आहे, LI टॅग वापरायला लागलेला आहे. म्हणजे LI टॅग हा इलेमेंट डिस्प्ले करण्यासाठी वापरला जातो. OLचा पण एंड करायला लागतो, ULचा पण एंड करावा लागतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की OL टॅग आणि UL टॅग आपल्याला एकत्र वापरता येतात का, तर हो, तसंही आपल्याला करता येतं. दोन्ही टॅग आपल्याला एकत्रितरित्या देखील आपल्याला वापरता येतात. आपण आत्ता फक्त शिकतोय की OL टॅग म्हणजे काय, UL टॅग म्हणजे काय, हे आपण आता शिकतोय. त्यामुळे लगेच तुम्हाला हे कळणार नाही आहे, हळूहळू आपल्याला हे सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर तुम्ही जर असं केलं की UL टॅग आणि OL टॅग खाली एक वापरला, तर ज्या लिस्टला तुम्ही UL टॅग वापरलेला आहे त्या लिस्टला बुलेट किंवा नंबरिंग तुम्ही त्या पद्धतीने वापरलेलं आहे त्या पद्धतीने येईल, आणि ऑर्डर्ड लिस्टला तुम्ही ज्या पद्धतीने नंबरिंग केलेलं आहे त्या पद्धतीने येईल. म्हणजे अनऑर्डर्ड लिस्ट आणि ऑर्डर्ड लिस्ट ही आपल्याला एकत्र पण काय करता येते, वापरता येते. त्यामुळं हे लक्षात घ्या की दोन्ही ज्या लिस्ट आहेत या लिस्टवरती आपल्याला परीक्षेला बऱ्याच पद्धतीचे प्रोग्राम्स, भरपूर प्रोग्राम्स विचारले जाणार आहेत. त्यामुळं 5-5 मार्काचे हे प्रोग्राम्स असतात. त्यामुळे ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट करायला सोपी आहे दिसताना, पण काही मोठे मोठे पण लिस्ट असतात ज्या लिस्ट थोड्याशा कॉम्प्लिकेटेड असतात आणि ते आपल्याला खूप विचार करून करावे लागतात. आता आपण फक्त इंट्रोडक्शन बघतोय की लिस्ट कशी तयार करायची. आता आहे डिस्क्रिप्शन लिस्ट, किंवा त्याला आपण HTML की डिस्क्रिप्शन लिस्ट असं म्हणतो. आता डिस्क्रिप्शन लिस्ट म्हणजे काय, डिस्क्रिप्शन लिस्ट इज अ लिस्ट ऑफ ॲटम्स विथ ए डिस्क्रिप्शन ऑर डेफिनेशन ऑफ ईच ॲटम. आता याच्यामध्ये कसं केलेलं असतं बघा, तुम्ही ज्या वेळेला प्रोग्राम बघत असता त्यावेळेला काही वेळेला बघा तुम्हाला आउटपुट त्याच्यानंतर दाखवल्यानंतर कळेल की कसं आउटपुट येणार आहे ह्याचं. आता या डिस्क्रिप्शन लिस्टमध्ये देखील एकूण 3 टॅग यूज केलेले असतात. एक आहे तो म्हणजे DL टॅग, त्याला आपण म्हणतो डेफिनेशन डिस्क्रिप्शन लिस्ट टॅग. दुसरा आहे DT टॅग, त्याला आपण म्हणतो डेफिनेशन टर्म टॅग. आणि तिसरा आहे DD टॅग म्हणजे डेफिनेशन डिस्क्रिप्शन टॅग. असे 3 टॅग्स असतात बघा, DL टॅग, DT टॅग आणि DD टॅग, असे एकूण 3 टॅगचा समावेश याच्यामध्ये केलेला असतो. आता आपण बघणार आहोत की हे टॅग्स कसे यूज करायचे हे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. तर तुमच्या समोर दिसतं आहे
की जसं आपण इथं DL टॅग यूज केलेला आहे, सुरुवात करायची DL टॅगनी, त्यानंतर त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत हे आपल्याला DT टॅग आणि DD टॅगनी दाखवायचे आहेत. आता टर्म याचा अर्थ काय? आता ब्रेड आहे आणि ब्रेडबद्दल तुम्हाला काही जास्त इन्फॉर्मेशन सांगायची आहे, तर तुम्ही आधीवरती ब्रेड लिहिणार आणि खाली त्या ब्रेडबद्दलचं सेंटेन्स लिहिणार. आता तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीनं. म्हणजे जो मेन घटक आहे म्हणजे ब्रेड हा तुम्ही त्याला टर्म असं म्हटलं जातं आणि तो दाखवतात DT टॅगनी. आणि त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन जर तुम्हाला दाखवायचं असेल तर तो दाखवायचा DD टॅगनी. बघा लक्षात येतं का? त्यामुळं DL टॅगमध्ये DD टॅग हे घेतलेले असतात. त्यामुळे आता इथे तुमच्या प्रोग्राममध्ये काय दिसतं तुम्हाला, DT टॅग आहे म्हणजे मेन टर्म आहे ब्रेड आणि त्याच्यामध्ये ब्रेडचं बद्दल जास्त एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशन काय सांगितलं आहे, हे बेक्ड फूड मेड ऑफ फ्लोअर हे सांगितलेलं आहे. पुढं आहे कॉफी हा दुसरा टर्म आहे म्हणजे कॉफीबद्दलचे जे सेंटेन्स आहे ते खाली आहे. म्हणजे बघा हे जास्त करून डेफिनेशनसाठी वापरलं जातं. आता कम्प्युटरची डेफिनेशन असेल तर वरती आपण कम्प्युटर लिहिणार जे बोल्डमध्ये असतं आणि खाली कम्प्युटरची डेफिनेशन असते, त्या पद्धतीनं इथं येणार आहे. आता तसंही तुम्ही करू शकता. म्हणजे आता DT टर्ममध्ये जे आहे, DT टॅगमध्ये जे तुम्ही लिहिलेलं आहे ते ॲटोमॅटिक बोल्डमध्ये येतं आणि खाली जे सेंटेन्स दिलेलं आहे म्हणजे त्याच्याबद्दलचं जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे हे लाईट कलरमध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीनं हे DL, DT आणि DD टॅगचा यूज केला जातो. आता ह्याचं आपण आउटपुट बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे कसं यूज करायचं. बघा आता आउटपुट ऑफ द अबाऊ एक्झाम्पल विल लुक समथिंग. आता बघा तुमच्यासमोर दिसतं आहे, DTमध्ये जे वापरलेलं आहे ते दिसतं इथं, पण हे बोल्डमध्ये असतं. ह्याच्यामध्ये दिसत नसलं तरी ब्रेड आणि कॉफी हे दोन्ही काय असणार आहे, बोल्डमध्ये असणार आहे. आणि त्याच्याबद्दलचं जे एक्सप्लेनेशनचं सेंटेन्स आहे जे आपण DDमध्ये लिहिलेलं आहे ते खाली तुम्हाला दिसतं आहे. अशा पद्धतीनं जर लिस्ट तुम्हाला तयार करायची असेल की ज्याला कुठलंही ऑर्डर्ड असत नाही, कुठलेही अनऑर्डर्ड पण असत नाहीत, पण ती एक प्रकारची लिस्ट असते, अशा पद्धतीच्या लिस्ट तुम्हाला यूज करायचे असतील तर तुम्ही या पद्धतीचे डिस्क्रिप्शन लिस्टचा यूज केला जातो. त्यामुळे डिस्क्रिप्शन लिस्ट ही देखील एक लिस्टच आहे. त्यामुळे लक्षात घ्या की 3 पद्धतीच्या लिस्ट आहेत. एक म्हणजे ऑर्डर्ड लिस्ट, दुसरी आहे अनऑर्डर्ड लिस्ट आणि तिसरी आहे डिस्क्रिप्शन लिस्ट. तर या तिन्हीचा लिस्टचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोग्राम्स आपण करणार आहोत. आता हे झालं लिस्टच्या बाबतीत. आता आपल्याला अजून काही A टॅग आहे, त्यानंतर स्ट्राईक टॅग तुम्हाला दिलेला आहे, फॉन्ट टॅग तुम्हाला दिलेला आहे, HREF टॅग तुम्हाला दिलेला आहे. तर याच्या देखील व्हिडिओ लवकरच नेक्स्ट लेक्चरला किंवा नेक्स्ट व्हिडिओजमध्ये हे तुम्हाला सेंड केले जातील. थँक्यू.